ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे खोटारडी प्रिया मधुभावना घरातनं बाहेर काढण्यासाठी एक डाव रचत असते, पण सगळे सायलीच्या विरुद्ध असले तरी प्रताप सायलीच्या बाजूने असतो. अशीच एके वेळी मधुभावना प्रिया बाहेर काढण्यासाठी जेव्हा येते तेव्हा प्रताप इथे प्रियाच्या पापाच्याकडे सगळ्यांसमोर मांडत असतो आणि प्रताप तिला चांगला तोंडावर आपटतो आणि तो बोलतो की तू जे वागलीस ते कुठे चांगलं आहे. आणि प्रताप बोलतो मधुभावना बरोबर कुठलाही निर्णय घ्यायचा नाही जोपर्यंत सायली आणि अर्जुन सांगत नाही तोपर्यंत. तेव्हा ते सायलीला खूप आनंद होतो कारण की प्रतापने त्याच्या बाजूने डिसिजन घेतला असतो. इकडे अर्जुन तो रिक्रिएट चेहरा ओळखण्यासाठी तिकडे जात असतो तेव्हा प्रियाला संशय येतो की ह्यांना काहीतरी क्लू मिळालाय काय, मला महिपंतला सांगायला लागेल, कारण की महिपंतने त्याला अर्जुनकडे लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. जेव्हा तन्वी अर्जुनकडे लक्ष ठेवत असते तेव्हा प्रताप तिला पाहतो आणि बोलतो तू इथे काय करते, जा तू किचन मध्ये जा आणि सायलीला मदत कर. तेव्हा प्रिया विचार करते की हा म्हातारा माझ्या पाठी लागलेला आहे आणि माझ्याकडे जास्तच लक्ष ठेवायला लागलेला आहे, हा प्रताप माझ्यावर चांगलाच लक्ष ठेवत आहे. तेव्हा प्रतापने तिच्या तोंडावरचे हावभाव चांगले ओळखलेले असतात. ते तन्वी त्या प्रतापला मातल्या शिव्या घालत असते. तेव्हा ती विचार करत असते की हा प्रताप जर समोर आला नसता तर मला त्या अर्जुनकडे लक्ष ठेवता आलं असतं आणि तो कुठे जातोय ते पाहता आलं असतं. तिकडे अर्जुन सायलीला घेऊन त्या लॅब मध्ये जाते. तिकडे त्या हरीशचा चेहरा जो सांगाडा सापडलेला असतो त्याचा स्पेशल टेक्नॉलॉजीने तो चेहरा रिक्रिएट करण्यात येणार असतो. अर्जुन बोलतो त्यांना सगळं झालं काय, तेव्हा कोर्टाची परमिशन घेऊन त्यांना सगळं करता आलेलं असतं. त्यातला एक माणूस बोलतो या स्पेशल टेक्नॉलॉजीमुळे हा चेहरा आम्हाला रिक्रिएट करता आलाय आणि त्या टाइमला हा रिक्रिएट चेहरा सायलीने अर्जुनला दाखवण्यात येत असतो. तेव्हा तो व्यक्ती बोलतो तुम्हाला हा चेहरा ओळखता येतो का, तेव्हा सायली बोलते तुम्ही रिक्रिएट करा आम्ही चांगले ओळखते. तेव्हा सायली धाकधूक होते की तो मृतदेह कोणाचा. तेव्हा सायली तो मृतदेह बघते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो मृतदेह ती ओळखते. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो काय झालं सायली, हा मृतदेह कोणाचा आहे. तेव्हा सायली बोलते मी यांना ओळखते, हा चेहरा माझ्या ओळखीचा आहे. त्या आश्रमातील मृतदेह आता समजला असतो कारण की त्या मृतदेहाचा स्थल रिपोर्ट आलेले असतात. तेव्हा स्थल रिपोर्ट नुसार त्याचा फोटो पुढे आला असतो आणि तो फोटो सायली ओळखते आणि सायली सांगते हे हरीश भाऊ आहेत. आणि सायली बोलते की पहिल्या केसची हेअरिंग होती तेव्हा हे मला बाहेर केस कोर्टाच्या बाहेर भेटले होते. तेव्हा सायली सांगते ही साक्ष त्यांनी मधुभाऊंच्या दबावाने दिली होती. तेव्हा अर्जुन बोलतो महिपंतच्या विरुद्ध त्यांनी साक्ष दिली म्हणून त्यांनी महिपंतने त्याचा चांगलाच काटा काढला. तेव्हा अर्जुन बोलतो तुम्हाला कोणी कोर्टाच्या बाहेर पाहिलं का. प्रिया हरीशची बोलत होते तेव्हा मला त्या प्रियानेच पाहिलं होतं. नंतर या प्रियानेच त्या महिपंतला सांगितलं. तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही जेव्हा हरीशची भेटला तेव्हा त्याचा सीसीटीव्ही फुटेज असेलच, तो सीसीटीव्ही फुटेज आपल्याला भेटलाच पाहिजे. त्यानंतर अर्जुनला समजतं कशी प्रियाचाही सीसीटीव्ही फुटेज असेल कारण की त्यांनी हरीशला पासून महिपंतकडे नेलं होतं. तेव्हा ते सायली रविराजांना फोन करते पण फोन प्रतिमा उचलते. तेव्हा ते सायली प्रतिमाला बोलते की प्रियाचा एक सीसीटीव्ही फुटेज आहे आणि ती हरीशशी बोलत आहे. या सगळ्यामध्ये आता कळेल की ही प्रिया पण ह्या कोणामध्ये इन्व्हॉल्व आहे. तेव्हा प्रतिमा तो सीसीटीव्ही फुटेज पाठवायला सांगते. तेव्हा सायली तो सीसीटीव्ही फुटेज ते रविराजांच्या मोबाईलवर पाठवते. तेव्हा रविराज तो सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर बोलतात की आता तन्वीच्या बाबतीत आता काय बोलायचं काय कळत नाही. तेव्हा प्रतिमा बोलते ती आता सगळ्यामध्ये ह्याच्यात अडकेल का. तेव्हा रविराज बोलतो जर ती हरीशची बॉडी हे समजेल तेव्हा ती चांगलीच ह्या सगळ्यामध्ये फसू शकते. आणि हरीशला मारण्याच्या पूर्वी ही तन्वी त्या हरीशला कोर्टाच्या बाहेर भेटली म्हणजे ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. इथे अर्जुन सीसीटीव्ही फुटेज घेऊन येतो, घरी येतो आणि तो पूर्ण ही कल्पना आणि प्रतापने ते सीसीटीव्ही फुटेज दाखवतो आणि बोलते हे सीसीटीव्ही फुटेज आणि अर्जुन बोलतो हे सीसीटीव्ही फुटेज हे प्रियाचे आहे. तेव्हा प्रताप आणि पूर्णाही बोलते या सगळ्या प्रकारामध्ये तन्वीचा काय संबंध. इथे अर्जुन बोलतो या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जी प्रिया या हरीशची बोलते येते आणि नंतर ती हरीशला महिपंतकडे घेऊन जाते. तेव्हा हे सगळं समजल्यानंतर प्रियाकडे सगळे संशयाच्या नजरेने पाहत असतात आणि त्याच टाइमला प्रिया रडायला लागते. आणि त्याच टाइमला अश्विन बाहेर येतो आणि बोलतो काय झालं तन्वी. आणि अश्विन बोलतो हा कोण माणूस आहे, तू त्याला भेटायला काय गेलो. तेव्हा तन्वी बोलते मला काही खरंच माहित नाही या माणसाला मी का भेटायला जाईन. तेव्हा अर्जुन बोलतो तू त्याला भेटायला गेलीस आणि बंदूक घेऊन गेली होतीस. तेव्हा प्रिया बोलायला लागते माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा पूर्ण बोलायला लागते की तू निश्चित त्या माणसाला भेटायला गेली असते पण चाललं असतं पण त्याला बंदूक घेऊन त्याला धाक दाखवायला गेली होतीस. तेव्हा पूर्ण तन्वीला बोलते तू त्याला धमकी पण देत होतीस आणि तुझ्याकडे बंदूक कुठून आली. आणि पूर्णही बोलते की आता तन्वी तुझा लय खोटारडेपणा चाललाय. तेव्हा अर्जुन बोलतो तन्वी तू लवकरात लवकर उत्तर दे नाही तर तुला पोलिसात देईन. तेव्हा प्रिया बोलायला लागते मी का जेलमध्ये जाऊ, तुम्ही सगळे मला फुकटच्या सगळ्यामध्ये अडकवायला पाहताय. तेव्हा अश्विन बोलायला लागतो की तन्वी तू सगळं खरं काय ते सांगायला लाग नाही तर कोण तुला अडकवणार नाही. त्याच टाइमला प्रिया गडबडते आणि बोलते हे सगळं महिपंतने केलेलं आहे. आणि प्रिया खोटी स्टोरी रचायला लागते आणि बोलते महिपंतनेच मला ह्या सगळ्यामध्ये अडकवलं होतं. तेव्हा तन्वी सांगायला लागते की महिपंत मला बोलला त्या माणसाला तू आणलंच नाही तर मी तुझाच जीव घेईन. तेव्हा प्रताप बोलायला लागतो रविराज तुझे वडील पण त्यांना तू का सांगितलंच नाही. आणि त्याच टाइमला रविराज तिथे येतात आणि बोलतात तन्वी तू काय खोटं बोलत आहेस.
तेव्हा रविराज बोलतो तू सगळं सत्य सांगून टाकणार तर आम्हाला काय ते करायला लागेल. तेव्हा तन्वी बोलायला लागते की बाबा मला अडकवू नका, हे सगळं मला या महिपतने अडकवायचं, हे सगळा प्लॅन मला महिपतने अडकवायचा केलेला आहे. तेव्हा रविराज बोलतो तुला महिपत अडकवत होता मग तू आम्हाला का सांगितलंच नाहीस. पण त्याच टाईमवर पोलीस येतात आणि मीडिया येतात आणि आता मधुभाऊला सोडून आता तन्वीला सगळे प्रश्न विचारायला लागतात की तुम्ही त्या टायमाला त्या हरीशची काय बोलत होता. आणि त्याच टायमाला हे पोलीसवाले आणि मीडियावाले आल्यामुळे आता अर्जुन निराश झालेला असतो. आता हे सगळं प्रियाचं सत्य समजल्यानंतर इकडे दामिनी वकील आणि मही पण चांगल्या टेन्शन मध्ये आलेले असतात. आता इथे सायली आणि अर्जुन आता एका टेन्शन मधनं निघालेलं असतात कारण की त्यांनी मधुभाऊला वाचवलेलं असतं. आणि आता प्रियाला अडकून अर्जुनने सिद्ध केलं असतं की मधुभाऊ दोषी नाही आहेत. आता अर्जुनने मधुभाऊना त्यांची मान वरती करत आता बिनधास्त बाहेर आता फिरू शकतात. असं सगळं आता अर्जुनने केलेलं असतं. आता याच्या नंतर दामिनी वकील आणि मैपण यांचं काय होणार तर पुढे पाहणे रंजकच होणार आहे.